नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरचं डिस्कशन करणार आहोत, चर्चा करणार आहोत. माझ्या या मागच्या बातमी सदरामध्ये त्याचा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं महत्त्व लक्षात येईल. शिवसेना उबाठाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत, काही जण त्यांना संजय राजाराम राऊत म्हणतात पूर्ण नाव, त्यांनी परवा अमेरिकेचे अध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यांनी भारताचा पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं की त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकली त्याच्याबद्दल. आता या संजय राऊतांना फार वाईट वाटलं, डोनाल्ड ट्रम्पने मोदींचं अभिनंदन करावं, म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला एक पत्र लिहिलं की भारतामध्ये निवडणूक काही निष्पक्ष झालेली नाही. पश्चिम बंगालमध्ये मतदान नावं कट झाली. CRPFचे जो पोलीस तिथं आणून ठेवले, त्याच्यामुळे लोकांना मतदान करताना भीती वाटली. त्याच्यामुळे त्यांनी खोट्या प्रकरण करून भाजपने सत्ता मिळवलेली आहे. तेव्हा तुम्ही त्याचं अभिनंदन करताना चौकशी करायला पाहिजे की आपण अभिनंदन करतो तिथं कसं झालेलं आहे. असं एक आपलं त्यांनी सगळ्या तक्रारी त्याच्या पत्रामध्ये मांडलेल्या आहेत. मला एक सांगा की आपल्या घरातलं भांडण आहे आणि मुलांनी जाऊन ते तिरायताला, शेजाऱ्याला किंवा पलीकडच्या गल्लीतल्या माणसाला जाऊन सांगितलं तुम्ही लक्ष घाला, बघा माझे बाबा काय करतात. तुम्हाला चालतंय का? घरातलं भांडण आहे, तुम्ही भाजपशी वाकडं आहे. भाजपला तुम्ही किती शिवाय घाला, त्यांच्यावर टीका करा, कोण नाही म्हणतं का. पण तुम्ही अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षाकडे तक्रार करता, ते काय करणार आहेत? निवडणुका कॅन्सल करा म्हणून आदेश देणार आहेत का स्वतः प्रचाराला येणार आहेत? पहिला प्रश्न आहे की हे जे विरोधी पक्षांचे लोक आहेत, हे भाजपचा द्वेष करता करता आपल्या देशाचा सुद्धा द्वेष करायला लागलेले आहेत. पहिले त्याच्यामध्ये शिरोमणी म्हणजे काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी. कुठे गेले देशामध्ये की अमेरिकेला, इंग्लंडला, युरोप कंट्रीने लक्ष घालावं, भारतातली लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप करावं, असं उघड त्यांनी आवाहन केलं. मग अमेरिकेने हस्तक्षेप करा म्हणजे काय करा? भारताबरोबर बॉम्बवर्षा करा, युद्ध करा, काय करा? काय अपेक्षा? राहुल गांधीची अपेक्षा काय? परवा ममताजींनी सांगितलं मी इंटरनॅशनल कोर्टात जाईल या निवडणुकांच्या विरोधात. इंटरनॅशनल कोर्ट तुमचा प्रश्न सोडवायला बसले का? इंटरनॅशनल कोर्ट दोन देशांमधले प्रश्न सोडवण्यासाठी आहे का तुमच्या निवडणुकाचे प्रश्न? म्हणजे त्या लोकांची मानसिकता तुम्हाला सहज समजून सांगितले की काही झाली की आम्ही इंटरनॅशनल कोर्टात जाऊ, आम्ही परदेशामध्ये मागणी करू. म्हणजे तुम्ही परकीय इंग्रज का आले तर हे परकीय सत्तेचा हस्तक्षेपानेच आले. मोहम्मद गोरी का आला तर जयचंदनी पृथ्वीराजच्या विरोधात त्याला आमंत्रण दिलं आणि भारताचं स्वातंत्र्य नाहीसं झालं. या मनोवृत्तीचे हे लोक आहेत. आता हे संजय राजाराम राऊत यांची अवकात काय आहे? एका किरकोळ दैनिकाचे संपादक आहेत, त्यांना पगार किती नाही का? त्यांच्या मालकाच्या कृपेमुळे राज्यसभेवर जातात, नाही तर नगरसेवक म्हणून निवडून यायची सुद्धा लायकी नाही, नगरपालिकेत सुद्धा निवडून येऊ शकत नाही. हा माणूस डोनाल्ड ट्रम्पला पत्र लिहितो. काय झालं, यांना पत्रकारांनी मोठं केलं की ते रोज काहीतरी सकाळी बडबड करणार आणि दिवसभर दाखवणार. त्याला असं वाटतं मी फारच मोठा माणूस झाला, त्याच्यामुळे माझं आता राष्ट्र प्रसिद्धी मिळते. लालू प्रसादांना पण प्रसिद्धी मिळालेली आहे, संजय राऊतांना भारतभर प्रसिद्धी मिळेल. पण ती प्रसिद्धी काय आहे? निगेटिव्ह प्रसिद्धी आहे. तुम्हाला लोक चांगलं समजत नाहीत, हे तुमच्या कधी डोक्यात शिरणार आहे तो प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की तुम्हाला भारताच्या विषयाबद्दल तक्रारी करण्याचा अधिकार आहे का?
तुम्ही परकीय सत्तेला आव्हान का करता नेहमी, किंवा परकीयांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न का करता? भारत 150 वर्ष गुलाम होता, हे पुरेसं नाही आहे का? या अशा घरभेद्या लोकांमुळं भारताचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येऊ शकतं. या लोकांना देशाबद्दल प्रेमच नाही. भाजपचा देश आहे, मोदींचा देश आहे, मान्य आहे ना. तुम्ही त्यांच्यापुढं टिकू शकत नाही, इलेक्शन जिंकू शकत नाही. तुम्हाला ममता दीदीचं एवढं प्रेम होतं तर संजय रायराव पश्चिम बंगालमध्ये प्रचार सभा का नाही घेतल्या? उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा का नाही घेतल्या? काय झालंय, या संजय राजाराम राऊतमुळं शिवसेना उभाटाची कमजोर वाढली. त्यांची वाताहत झालेली या माणसामुळं. शिवसेना पक्ष फुटला त्याला पराश्य कारणीभूत त्यांचं बडबड आहे. शिवसेनेची जी प्रतिमा खालावली लोकांच्या मनामधून, त्याचं बहुतांशी कारण यांची बडबड आहे. पण हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कधी समजेल तर जा. त्यांना समजत असेल, पण त्यांची काय कमजोरी आहे की या माणसाला ते हाकलून देऊ शकत नाही, हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांचा काय प्रॉब्लेम हा जनतेसमोर आला पाहिजे, किंवा या माणसाला तुमचं का ठेवता, तुम्ही याला खासदार का करता? की या माणसाच्या बडबडीमुळं शिवसेनाबद्दलचं लोकांमध्ये दुराग्रह वाढत चाललेला आहे. हा माणूस काही बडबड करतो, हा कोणाला शिव्या घालतो, कोणत्याही गोष्टीमध्ये वाईटच बोलतो, चांगलं बोलतच. अहो, त्यांचं टी व्हीवर दाखवायला लोक टी व्ही बंद करतात. पेपरच्या बातम्या कोणी वाचत सुद्धा नाही. त्यांचं नाव दिसलं, फोटोचे लोक. एक चॅनल आहे आपल्याकडं, नेहमी त्याचं ते दाखवत असतात त्यांनी काय लेख लिहिला, त्यांचे का. लोकांनी त्या चॅनल पाहणं बंद केलं, त्यांचा TRP कमी झाला आहे या माणसामुळे. इतकं त्या माणसाचं आहे. मला राग आलेला आहे की तुम्ही साध्या निवडणुकीची तक्रार डोनाल्ड ट्रम्पकडे करण्याचा एक तुम्हाला अधिकार आहे का? आणि सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की कोणताही माणूस उठेल परदेशी लोकांकडे भारताबद्दलची तक्रार करत असेल तर त्याला काही कायदा कानून आहे का नाही, नाही का? राहुल गांधी काहीतरी बडबड करतात, ममता बॅनर्जी बडबड करतात, संजय राऊत बडबड करतात. उद्या कोणी उठलं की चाललं आम्ही इंटरनॅशनल कोर्टात जातो. म्हणजे भारताच्या कोर्टांना काही महत्त्व नाही. तुमची तक्रार आहे, तुम्हाला निवडणुकांवर संशय, सुप्रीम कोर्टात जा, इलेक्शन कमिशनकडे जा. काही वाटलं तुम्ही जन आंदोलन उभा राहा, तुम्हाला अधिकार आहे ना. का तुम्हाला कोणी सरकारने अडवलं, पण तुमच्या मागं लोक नाही आहेत. तुम्हाला कायद्याचं ज्ञान अपुरं असल्यामुळे कायदा तुमच्या बाजूने नाही आहे. सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत 4 वेळा तुम्हाला हाकलून दिलेलं आहे या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बाबतीत. ममता बॅनर्जींनी किती वेळा तक्रार केली, किती वेळा सुप्रीम कोर्टात गेल्या, काही उपयोग झालेला नाही. कारण त्या चुकीच्याच होत्या. तिथं निवडणुका या पद्धतीनेच घेणं भाग होतं. तिथं केंद्रीय फौजा आणणंच गरजेचं होतं, नाही तर पश्चिम बंगालचे पोलीस तृणमूल काँग्रेसला मदत करत होते. जर तिथं सेंट्रल फौजा आणल्या नसत्या तर इलेक्शन व्यवस्थित झालं नसतं. तिथे SIR केलं नसतं तर खोटे मतदान करून ममता बॅनर्जी पुन्हा निवडून आल्या असत्या, आणि काही दिवसांनी पश्चिम बंगालला जायला आपल्याला व्हिसा घ्यावा लागला असता. ग्रेटर बंगाल म्हणजे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल एकत्र करून मोठं राज्य बनवावं असं षडयंत्र चाललेलं होतं. मला एक सांगा, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकली म्हणून मोदींचं अभिनंदन का केलं? महाराष्ट्र जिंकलं म्हणून केलं का? हरियाणा जिंकलं म्हणून केलं का? नाही केलं ना. पश्चिम बंगालमध्ये जिंकल्यावरच का अभिनंदन केलं? कारण त्याच्यामागं अमेरिकेचा मोठा हात होता की ग्रेटर बंगाल बनवायचं, भारताला त्रास देणं. कारण अमेरिकेचं जे आहे, कधीही भारताने मोठं व्हावं असं त्यांना वाटत नाही. ते मोदी माय फ्रेंड म्हणत असले तरी त्यांना भारताबद्दलचा द्वेषच आहे. आणि त्याच्यामुळं पश्चिम बंगाल निवडणूक जिंकलं, त्यांना आग लागली त्यांच्या बुडाला, आणि त्याच्यामुळे त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं. तुम्ही चांगलं काम केलं. तर आपल्या लोकांनी जयचंद होऊ नये एवढंच मला म्हणायचं आहे. की काही झालं, तुम्हाला भारतामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, इलेक्शन कमिशन आहे, तुम्हाला जन आंदोलन उभारता येईल. या गोष्टी सोडून मी डोनाल्ड ट्रम्पला पत्र लिहितो, मी इंटरनॅशनल कोर्टात जातो, ही जी भाषा आहे तर याला सरकारने आळा घातला
पाहिजे. तुमचं मत काय आहे? म्हणजे संजय राजाराम राऊत यांनी जो डोनाल्ड ट्रम्पला पत्र लिहिलं ते बरोबर आहे का, ते चुकीचं आहे का, त्यांची मनोवृत्ती काय, याबद्दल तुमचे विचार तुम्ही अवश्य मांडावेत अशी माझी विनंती आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.